आज आहे रंगपंचमी आणि ही रंगपंचमी आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण येशूची ही फर्स्ट रंगपंचमी आहे जो ती आमच्यासोबत एन्जॉय करणार आहे. आमच्या होळीची सुरुवात ही येशूच्या हातून आम्हाला रंग लावून घेण्यात झाली आणि सगळ्यात आधी येशूने मला आणि त्याच्या डॅडीला रंग लावला आणि त्यानंतर आम्ही येशूला आणि शिव आणि मी आम्ही दोघांनी एकमेकांना रंग लावला. अशी ही आमची रंगपंचमीची सुरुवात झाली. त्याचबरोबर येशूची फर्स्ट होळीची आठवण म्हणून आम्ही एक छोटासा व्हिडिओ देखील शूट केला. येशूलाही खूप मज्जा येत होती कलर्स आणि पिचकारी बघून. घरात आम्ही होळी स्पेशल सॉंग्स वगैरे लावलेला आणि खूप डान्स केला. येशूलाही खूप मज्जा आली. होळीचा सण आहे, पण घरात मोठं असं कोणी नाही आहे, म्हणून आमच्या समोरच्या आईंकडून आम्ही आशीर्वाद घ्यायला गेलो. त्यांनाही रंग लावला आणि अशी झाली आमच्या रंगपंचमीची सुरुवात. शिवलाही कामाला जायचं होतं, म्हणून मग त्याला म्हटलं आधी थोडे फोटोज क्लिक करून घेऊयात सोबतचे. म्हणून मग शिवसोबतही आम्ही खाली आलो. खाली मुलांची होळी ऑलरेडी सुरूच होती. आम्ही खाली आल्यानंतर येशूला त्याचे फेवरेट अंकल आंटी भेटले. मग त्यांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि शिव कामावर जाण्याआधीच येशूला पिचकारी रेडी करून देत होता आणि दाखवत होता. पण येशूचं लक्ष पिचकारीवर कमी होतं आणि खाली रंग खेळणाऱ्या मुलांवरती जास्त होतं. हळूहळू मुलांची टोळी ही येशूकडे येतच होती रंग लावण्यासाठी. आणि त्याच्यानंतर वॉचमॅन काकांनीही येऊन येशूला रंग लावला. मग म्हटलं शिव कामावर जातोय तर आपणही घरी गेलेलं बरं, कारण सगळेच येऊन येशूला रंग लावत होते. प्रॉपर होळी ही थोड्या वेळाने सुरू होणार होती, 10-10:30च्या आसपास. म्हणून मग आम्ही वर आलो. आणि थोड्याच वेळेत डोरबेल वाजली. बघतोय तर काय, यशूच्या माऊने आम्हाला गोड सरप्राईज दिलं होतं. यशूची माऊ त्याच्यासोबत होळी सेलिब्रेट करायला आली होती. यशू माऊला असं अचानक बघून खूप खुश झाला आणि मग यशूने माऊला रंग लावून हॅपी होली विश केलं. आम्ही चाय नाश्ता केला आणि यशू आज खूप हॅपी होता. माऊसोबतही खूप खेळला, मस्ती केली. त्याची माऊ आली की तो मम्माला विसरूनच जातो. थोड्या वेळासाठी आम्ही पुन्हा रेडी झालो खाली जाण्यासाठी. होळीचा प्रोग्राम 10ला स्टार्ट होणार होता, त्यामुळे मी तर रेडी झाले आणि इथे येशू आणि येशूची माऊ रेडी होत आहेत. आणि फायनली आम्ही खाली आलो. सुरुवात झाली रिअल होळी सेलिब्रेशनला. इतक्या लोकांना असं रंगात माखून बघूनच येशू शॉक झाला होता. सगळ्यांकडे एकटक बघतच होता आणि जसजशी गर्दी वाढली तसतसं येशूने रडायला सुरुवात केली. नंतर काही वेळाने शिव आम्हाला थंडाई आणि नाश्ता घेऊन आला. सो त्यालाही सगळ्यांनी रंगाने छान माखवलं. पण तो फक्त आम्हाला पार्सल द्यायलाच आला होता आणि त्याचे कपडे सगळे खराब झाले. परत त्याला इथूनच कामावर जायचं होतं, कारण मग वर आला कपडे वगैरे चेंज करायला मग खूप लेट होईल आणि आज त्याच्या शॉपमध्येही खूप गर्दी होती. म्हणून त्याने आम्हाला पार्सल दिलं आणि तो निघाला त्याच्या कामावर जायला परत. काही वेळाने येशूही नॉर्मल झाला आणि इथे ना छानसं असं रेन डान्सचं सेटअप केलेलं, जिथे सगळे मुलं जाऊन मस्त मज्जा मस्ती करत होते. सो तिथेच जाऊन येशूनेही मज्जा मस्ती केली. मुलांकडून मोठमोठ्या पिचकाऱ्या घेऊन खेळत होता. तर त्या मुलांनी त्याच्याकडून मोठी पिचकारी घेतली आणि लहान पिचकारी दिली खेळायला. येशू ही सगळ्यांमध्ये रमला आणि एन्जॉय करू लागला. काहीच वेळाने ज्या मुलाची पिचकारी येशूच्या हातात होती तो मुलगा पिचकारी घ्यायला येशूजवळ आला. तर येशूला ती द्यायला लागणार नाही परत, म्हणून येशू पळत माझ्याकडे आला ती पिचकारी घेऊन. आणि नंतर मग येशूला मी रेन डान्समध्ये घेऊन गेले. तिथे येशूने तो खूप मज्जा केली. सगळे येऊन येऊन येशूला रंग लावत होते. इथे आमचे समोरचे नेबर्स होते, तेही खाली आलेले, म्हणून मी त्यांना रंग लावत होते. आणि त्यांच्यासोबत त्यांचं हे गोंडस बाळ देखील खाली आलेलं, तर तिलाही मी थोडासा रंग लावला विथ परमिशन. येशूला तर त्या रेन डान्सच्या सेटअपमध्येच खूप मज्जा येत होती. तिथे सारखा जाऊन नाचत होता, त्यामुळे त्याच्या फेवरेट अंकल आंटींनी त्याला परत उचलून घेतलं आणि मस्त नाचवलं. येशू तर बाहेर यायलाच मागत नव्हता. होळीचे खूप मस्त छान छान असे सॉंग्स लावलेले, हिंदी, मराठी. सो सगळ्या बायकांनी खूप मस्त एन्जॉय केला आणि खूप सारा डान्स केला गाण्यांवरती. नॉनस्टॉप डान्स हा सुरूच होता.
मग त्यामध्ये यशूची मावशीही जॉईन झाली. डान्स करून सगळे दमले म्हणून छोटासा एक ब्रेक घेतला. सो या ब्रेकमध्ये सगळ्यांनी होळीचा मस्त छान छान असा स्नॅक्स एन्जॉय केला. स्नॅकमध्ये मस्त थंडाई, समोसा, जलेबी होती आणि इथे एका आंटीने अचानकमध्ये येऊन यशूला समोसा भरवला. जनरली असं कधीच होत नाही, यशू कधीच बाहेरचं काही खात नाही, पण आज यशूचे टेस्ट बड जरा जास्तच ॲक्टिव्ह झालेले. सो त्यामुळे तो जलेबी वगैरे घेऊन खात होता. सो मीही त्यावर काही रोकटोक न करता त्याला छान एन्जॉय करू दिलं. तर यशूला आंघोळ घातल्याने मीही कपडे चेंज केले, कारण थोड्या वेळाने परत आम्हाला खाली जायचं होतं. आणि इथे यशूला माझ्यावरती खूप जास्तच प्रेम येत होतं, सारखा किसेस देत होता मला. होळी खेळून झाल्यावरती भूक जरा जास्तच लागते ना, सो इथे आम्हाला पण खूप भूक लागलेली. म्हणून मग शिवने आम्हाला जो नाश्ता आणलेला तो आम्ही बघत होतो काय काय आहे त्याच्यामध्ये. ॲक्च्युली ना हे आम्हालाही माहीत नव्हतं की शिवने काय काय आणलं आहे नाश्त्यामध्ये. तर आम्ही तेच इथे बघत होतो. ढोकला होता, गुजिया होती आणि आणि त्याने जलेबीही आणलेली. सो आधी आम्ही विचार केला की आमच्या समोरच्या आई आहेत त्यांना आधी एक प्लेटमध्ये काढून नेऊन देते आणि नंतर मग आम्ही नाश्ता करून घेतो. म्हणून मग त्यांना आधी एका प्लेटमध्ये काढून दिलं आणि त्यांना जाऊन देऊन आले आणि नंतर मग आम्ही खाल्लं. आणि खाऊन वगैरे झाल्यानंतर आम्ही परत खाली जायला निघालो. ही आमची तिसरी फेरी होती. तसं तर आम्हाला जायचं नव्हतं, पण यशू पण झोपत नव्हता. इतका थकला, मला वाटलं वर येऊन आंघोळ करून झोपून जाईल, पण त्याचं काही झोपायचं नावगाव नव्हतं. म्हणून मग परत एकदा आम्ही खाली जायला निघालो. यशू हा इतका ॲक्टिव्ह आहे ना, इतकं पाण्यात खेळून तो आलाय वर, इतका एन्जॉय केलं त्याने, इतकं डान्स केलं, तरी त्याला झोप लागत नाही आहे. खाली जायचं नावाने परत बाहेर येऊन परत नाचतोय मस्त. खाली तर आलोत, पण यशू आणि मी लांबूनच बघतोय. सोसायटीमधल्या सगळ्या लेडीजची एनर्जी तर अजून तशीच होती. होळी सेलिब्रेशन खूप छान सेलिब्रेट झालं. त्यात यशूनेही खूप मज्जा केली, खूप एन्जॉय केला. सो मलाही खूप मस्त वाटलं. हे पहिलं असं होळी सेलिब्रेशन होतं जे आम्ही फॅमिलीसोबत सेलिब्रेट नाही केलं. आम्ही त्यांच्यापासून लांब होतो, सो त्यांचीही खूप आठवण येत होती. त्यांनाही खूप मिस केलं आम्ही. पण इथेच आम्ही सोसायटीमध्येच छोटंसं सेलिब्रेशन एन्जॉय केलं. यशूची ही फर्स्ट होळी होती जो तो प्रॉपर खेळतोय. ह्याच्या आधीची होळीमध्ये यशू खूप लहान होता, सो त्याला होळी काय हेच माहीत नव्हतं. यावेळेस त्याने फर्स्ट टाईम होळी बघितली, रंग वगैरे खेळला, मस्त एन्जॉय केला. सो मीही त्याला फ्रीली सोडलं, रोकटोक न करता. रोकटोक नव्हती, पण लक्ष पूर्ण माझं यशूकडेच होतं की यशू काय करतोय, कोण त्याच्यावरती डोळ्यात वगैरे रंग घालत नाही आहे ना, सगळं त्याच्याकडे प्रॉपर लक्ष देऊनच मी होते. असं होतं हे आमचं सेलिब्रेशन. सो तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.